डोकवत होती अन तो भरभर पाय उचलत चालला होता. त्याच रुळलेल्या वाटेवरून कुठे आधार घ्यावा अन कुठे स्वतःच्याच पावलावर पाऊल ठेवायचे हे त्याच्या हातापायांना देखील ठाऊक झालेले होते. चालण्याची गती अतिशय एकसारखी. एकाच तालात त्याची पावलं पडत होती. साथीला वारा होताच, तंबोऱ्यावर खर्ज लावल्यासारखा, पण त्याच्या कानांनाही सवयीचे झाले होते हे. मधूनच ओळखीच्या रानवेलींचा सुगंध येत होता. त्याच्या तीक्ष्ण नाकाला विचलित न होता तो चालत होता. अंधार पडण्यापूर्वी पोहोचायचे होते त्याला तिथे. रातकिडे त्याच्या साथीला येण्याआधी आज खुशीत होता. मात्र तो तिथल्या एकटेपणाची त्याला भीती वाटायची नाही असे नाही, पण ती भीती पण ओळखीची झाली होती. त्याच्या त्यावरचा उपाय शोधला होता. त्यानेच वेगात चालत ठिकाणी पोहोचणे एवढेच करू शकत होता. तो नाही म्हणायला ओळखीचे रानगंध सोबतीला असायचे. त्याच्या वळणांवर चढउतारांवर साथीदार म्हणून. हळूहळू सकाळी त्यानेच मोकळी केलेली करवंदाची जाळी पार करून खाली आला होता तो. आज तालुक्याला नेलेली ही सगळीच करवंद दुपारीच संपली होती. हाती वेळ असला बघून ओळखीच्या व्यापाऱ्याकडे थोडी हमाली पण केली. तेवढेच 4 पैसे जास्त मिळतील म्हणून. पण त्यातच वेळ कधी सरला कळलं नाही. त्याला लांब झालेल्या सावल्या अंधुक व्हायला लागल्या तसे याला भान आले अन मेहनताना घेऊन वेगात सुटला होता. नाही म्हणायला चौकातल्या हलवायाच्या दुकानात थांबला. अंमळ पण तेवढाच. तिथून निघालेली पायातली भिंगरी डोंगर ओलांडून पायथ्याशी आला तरी थांबली नव्हती. पायथ्याच्या पठारावरून डावीकडे गावातले मिणमिणते दिवे अंधुकसे दिसू लागले तसा डावीकडे झटकन वळाला अन आधीपेक्षा भरभर पावले टाकत जाऊ लागला. रानाकडे 2 उसांची शेतं ओलांडली अन समोर मिणमिणता प्रकाश दिसू लागला. त्याला तसं चेहऱ्यावर हसू फुललं अन स्वतःच्या वाटणीला आलेल्या अर्धा एकर रानातल्या उसाचा वास नाकपुड्यात शिरला. त्याच्या पळभरात दारात पोहोचला तो घराच्या आतून येणारा भाकरीचा वास अन याला बघून पळत आलेल्या 4 वर्षांच्या लेकीचा आवाज त्याच्या दिवसभराच्या कष्टाचे चीज झाल्याची ग्वाही देत होते. त्याला बसला ओसरीवर अन लेक येऊन त्याच्या गुडघ्यांवर हात ठेवून काय खाऊ आणला विचारू लागली. तसा त्याने नुकताच डोळीवरून खाली ठेवलेल्या डालग्यात हात घातला अन आणलेली शेव तिच्या हातावर ठेवली. बायकोने पाण्याचा तांब्या दिला हातात. गटागटा पाणी पिऊन म्हणाला बायकोला खुश होत, 4 पैसे जास्त मिळालेत आज. उद्या घरीच थांबेन म्हणतोय. ते बांधाचं काम पण आहे. पण तिला कळत होतं नवऱ्याला आनंद कशाचा झालाय तो. रोज पहिल्या किरणासरशी बाहेर पडताना सुखाने झोपलेल्या लेकीला बघायचा तो अन संध्याकाळी घरी यायचा तेव्हा लेक जागी असूनही त्याचे रतांधळे डोळे लेकीला बघू शकत नव्हते व्यवस्थित. मन भरायचे नाही. बांध जास्तीची कमाई हे कारण फक्त सांगायला होतं. उद्या लेकीबरोबर मनसोक्त खेळता बागडता येणार याची चमक दिसत होती तिला. नवऱ्याच्या डोळ्यांमध्ये ती चमक त्याचा रतांधळेपणाही हिरावून नव्हता शकत त्याच्यापासून. धन्यवाद. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.